UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट। ज्या दिघे साहेबांना आपण देव मानतो त्यांच्या फोटोसमोर असं होणं हे दुर्दैवी। केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। दिघे साहेब प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची। खासदार नरेश मस्केंची प्रतिक्रिया, तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचीही माहिती। अजित पवारांचा रस बारामतीतच, त्यांना डीएनएही बारामतीचाच आहे। बारामतीमध्ये रस नसल्याच्या अजित पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती, तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीमधून स्पष्ट। संभाव्य यादीमध्ये कोणतेही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून माहितीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील। बावनकुळेंची प्रतिक्रिया। शिवसेनेची ही 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल। मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसांमध्ये यादी जाहीर करतील असा अंदाज। गुलाबराव पाटलांची माहिती। मविया आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे, फडणवीस, अजित पवारही खासगीमध्ये मवियाबाबत हाच आकडा देतील, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागांसंदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा। पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवेंना घेराव। दानवेंना निवेदन देताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य रद्द। कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।